का 3/8/2025 आझाद मैदानावरती सभा झाली जयंत पाटलाची. फडणवीसने म्हटलं त्याले की आम्ही तुम्हाला 10 दिवसांची मुदत देणार, तर तुमच्या याच्या पती आहे काय सांगा एकदा. मनोज यादवगी यांनी जे आझाद मैदानात जे आंदोलन चालू केलेलं आहे आणि 2024 पासून जे मराठा आंदोलन जे कम्युनिस्ट आणि इतर पक्षाच्या वतीने जे आरक्षण मंजूरलेलं आहे, यामध्ये देवेंद्र फडणवीसचे नामदेव टाकत या महाराष्ट्राला फडणवीस जो डुबत आहे, या महाराष्ट्राच्याच फडणवीसांना आम्ही हाताळण्याचा प्रयत्न करतो. दिनांक 9 सप्टेंबरला जी उपराष्ट्रपती निवड होत आहे आणि महाराष्ट्राचा राज्यपाल लगेच निवड झाल्याबद्दल या फडणवीसाची हकालपट्टी आम्ही करतो. हा महाराष्ट्राला निधी पुरवठा आणि महाराष्ट्रात एवढं संपायचं होतं जो मराठा आरक्षण कम्युनिस्टाचे सीपीआय सीपीआय मंजूर झालेला आहे. या आरक्षणाला रोखण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला तर या फडणवीसांनी कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करणार. या मराठ्यांना जे आरक्षण झालं आहे ते त्यावेळी द्यावंच